शेतकरी संकटात कृषी मंत्र्यांच्या बंगल्यासाठी कोटीपेक्षा जास्तीचा खर्च कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा बंगला दुरुस्तीसाठी कोटीपेक्षा जास्तचा खर्च केला जातोय। बंगला दुरुस्तीसाठी होणाऱ्या उधळपट्टीवरती आता टीकाही होतीये। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंत्र्यांच्या बंगल्याची डागडुजी केली जाते। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे। राज्य सरकारही आर्थिक अडचणीत आहे। 20 आणि 30 हजार रुपयाच्या कर्जासाठी महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय। असं असताना महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचा बंगला रिपेअर करण्यासाठी तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त खर्च येणार आहे। हा आहे नागपूर रवी भवन येथील कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा 29 नंबरचा बंगला आणि या 29 नंबरच्या बंगल्याचं रिपेअरचं काम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या बंगल्याच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उधळपट्टीचं हे आदर्श उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही। एकीकडे शेतकरी संकटात आहे, महाराष्ट्रावर संकट आहे। अशा परिस्थितीमध्ये 8 ते 10 दिवसाच्या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याचा बंगला जो आहे तो 1 कोटी रुपये खर्च करून दुरुस्त केला जातोय। 6 रूमच्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटीपेक्षा जास्त खर्च करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।